नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी पाहू शकता, अर्धापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या वसमत फाटा ते मेंढला या महामार्गावर रेतीचा टिप्पर जात असतेवेळेस अर्धापूर पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक कार्यवाही केलेली आहे. जाणून घेऊ आपण. अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये रेती माफियांच्या विरोधामध्ये कडक कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय द्या? मी सपोनी CG ढेमकेवाड, नेमणूक अर्धापूर पोलीस स्टेशन. दिनांक 6/3/2026 रोजी रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान वसमत फाटा ते मेंढला जाणाऱ्या रोडवरील जय महाराष्ट्र हॉटेलसमोर एक बिना नंबरची टिप्पर रेती वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यावर माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पटेल मॅडम यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनी कराळे साहेब, विजय कदम तसेच गौरकर घोरपडे साहेब यांनी मिळून सदरचे टिप्पर बिना नंबरचे रेती वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याच्याकडे कुठलाही गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना त्याने रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यास आम्ही पकडून पोलीस स्टेशनच्या आवारात लावून त्यावर गुन्हा दाखल केला. त्यावरून गुन्हा नंबर 124/26 BNS 303(2) प्रमाणे तसेच महसूल अधिनियम कलम 48(7) आणि 48(8) प्रमाणे अवैध गौण खनिज प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आलेला आहे. आरोपी हा जाग्यावर पाठलाग करीत असताना टिप्पर जाग्यावर सोडून पळून गेला आहे. सध्या तो फरार आहे. त्याचा तपास चालू आहे.